गाजलेले पौराणिक देखावा संत ज्ञानेश्वरांच्या पाठीवरील मांडे ही कथा आहे संत ज्ञानेश्वरांची भक्तीची आणि योगशक्तीची. ज्ञानेश्वरांनी पैठणमध्ये ब्रह्मदुंदाच्या साक्षीने रेड्याच्या मुखातून वध घेतले. तेव्हापासून आळंदीतील सर्व लोक या भावंडांना आदरापूर्वक वागवले. पण विसोबा साठे नावाचा व्यक्ती या भावंडाचा द्वेष करीत असे. त्यांना संन्यासाची पोरं पण हिंदवत असत. एकदा असं झालं, दिवाळी सणाच्या दिवशी निवृत्ती दादाला मांडे खाण्याची इच्छा झाली. त्याला लागणारं खापर घरी नव्हतं, त्यामुळे मुक्ता ते खापर आणण्यासाठी कुंभाराकडे गेले. पैठणच्या विसाजी पंतांनी या भावंडांना काही द्यायचा नाही असा दम दुकानदारांना मागला होता. त्यामुळे दुकानदाराने तुम्हाला संन्यासाच्या मुलांना काही देणार नाही असं बोलून मुक्तेला नाकारलं. मुक्ता इरुसली, घरी आली, रडू लागली, कारण आपल्या दादाला हवा तो पदार्थ बनवता येणार नाही याचं दुःख तिला झालेलं. तिचा पडलेला चेहरा पाहून ज्ञानेश्वराने विचारलं, का काय झालं मुक्ते? मुक्ता रडत रडत ज्ञानदादाला सांगू लागली, ज्ञानदादा, निवृत्ती दादांनी कधी नव्हे ते मांडे खाण्याची इच्छा केली आणि त्यांची इच्छा मी पूर्ण करू शकत नाही. का काय झालं? ज्ञानदादा, विसाजी काकाने मला फक्त खापर देखील मिळू दिलं नाही, आकलून लावलं. भिकाऱ्याला कष्ट मांडे खाण्याचे कष्ट नावाने मला अपमान केला. अगं इथेच ना, तू तयारी तर कर, आपण करू मांडे. अरे मग कसे करायचे मांडे? तू तयारी तर कर. ज्ञानदादाने आश्वासन दिल्यावर ते पूर्ण करेल याची खात्री मुक्ताला होती. मुक्ता उठली, तयारीला लागली. मांडे बनवण्यासाठी लागणारे पीठ आणि इतर साहित्य तयारच ठेवले होते. फक्त गरज होती ती खापराची. तयार झाल्यावर मुक्ता ज्ञानदादाला विचारते, ज्ञानदादा, कुठे रे कापर? कशावर भाजू मी मांडे? एवढ्या ज्ञानेश्वरांनी भगवंताचं स्मरण केलं, ओढवे झाले आणि आपल्या योग सामर्थ्याने जठराग्नी प्राप्त केला आणि स्वतःची पाठ लाल गुंड तव्यासारखी तापवली आणि मुक्तेला सांगितलं, मुक्ते ताप माझ्या पाठीवर. अशी मुक्ता आनंदाने दादाच्या पाठीवरती मांडे तापू लागली. एकीकडे आज कशी रे मुक्ता मांडे वाजते हे बघण्यासाठी विसाजी पंतांनी शास्त्रीबा ज्ञानेश्वरांच्या झोपडीपाशी निघाले. विसाजी पंतांचा या मुलांवर खूप राग. शास्त्री बुवा, ही संन्यासाची पोरं कोण डोळाले मांडे खायचे, या मुक्तेला खापर सुद्धा मिळलेलं नाही. बघतच ना कसं मांडे वाजते ती. चला अहो विसर्जी पद्धत, चला काही गाठी करतात ते बघू, अंदाज घेऊ, मग मुळे बांधू असं म्हणताय. मग चला. थोड्या निवृत्तीची मांडे खाण्याची इच्छा पूर्ण झाली. मुक्ते, मांडे फारच छान झाले ना. याचं सर्व श्रेय ज्ञानदादाला. हा इतका सुंदर तवा मिळाला म्हणून ते रुचकर झाले. निवृत्तीने मांडे खाऊन मुक्तेचं कौतुक केलं, पण खापर न मिळण्याने विसाजी पंतांना बघायचं होतं की मुक्ता कशी बरे मांडे बांधते. त्यासाठी विसाजी पंतांनी शास्त्री व ज्ञानेश्वरांच्या झोपडीपाशी आले. आश्चर्यचकित झाले. विसोबा, अहो काय बघतोय हे? ज्ञानदेवाच्या पाठला तवा करून मुक्ता मांडे बांधते, आश्चर्यच आहे. शास्त्री बुवा, चमत्कारच आहे. लोक मानतात त्याप्रमाणे खरंच ही मुलं अवतारीच आहेत. विसोबा, मी खरंच त्यांची माफी मागतो. इतकी वर्षे या भावंडांना खूप छळ याचा पश्चाताप विसाजी पंतांना झाला होता. क्षमा असावी ज्ञानमाऊली, चूक झाली तुम्हाला ओळखण्यात, चुकलो मी, क्षमा असावी, क्षमा असावी, क्षमा असावी. त्याच वेळी ज्ञानेश्वराच्या मुखातील ते गोड शब्द, विसोबा काका, दृष्टी नितळ केलं तर सारं सात्विक दिसतं. तुमच्या दृष्टीचा भ्रम केला त्यातच सारं आहे. पण विसोबा काका, तुम्हाला खेत्रासारखं राहावं लागेल आणि यापुढे विसोबा साठे नाही तर विसोबा खेचर म्हणून ओळखले जात. शेवटी विसाजी पंतांना त्यांची चूक समजली आणि ज्ञानेश्वरांना शरण आले.